आपल्यासोबत शिक्षक आमदार किरण सरनाईक आहेत. सर, जुन्या पेन्शनच्या संदर्भात आज कुठेतरी तोडगा निघाल असं वाटलं होतं, आज तोडगा नाही निघाला, काय सांगाल त्याबद्दल? जुन्या पेन्शन योजनेचा तोडगा आजच्या या सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य वित्त व उपमुख्यमंत्री यांच्यासमोर जी मीटिंग झाली त्यामध्ये निघायला पाहिजे होता. याचं कारण असं आहे की या भारत देशामधील जे प्रगत राज्य आहेत, ते झारखंड असो, हिमाचल असो, पंजाब असो, हरियाणा असो, या सर्व राज्य आता हे निर्णय घेऊन राहिलेले आहे की आमच्या शासनामध्ये जे कार्यरत असलेले कर्मचारी, शासकीय निमशासकीय असो, शिक्षण विभागातले असो, या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू घ्यायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असल्यामुळं या राज्यानं देखील आजच्या घडीला हा निर्णय घेणं फार आवश्यक होतं. अन्यथा ह्या राज्यामधील सर्व कर्मचारी, ते शासकीय, निमशासकीय, शिक्षण विभागातले, आरोग्य विभागातले कर्मचारी जर संपावर गेले, यांनी आंदोलन जर छेडलं, तर आपल्याला या शासन चालवणं मुश्किल होणार आहे. आणि त्याच्यामुळं जुनी पेन्शन योजना या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी अशी मी आपल्या TV9द्वारे सन्मान्य शासनाला करत आहे. नाही, दुसरीकडे पाहायला गेलं तर यांना का असं वाटतं की ही जुनी पेन्शन लागू नाही करायची? कारण 2005 नंतर जे कर्मचारी आहेत त्यांना ही लागू करा अशी मागणी करतात. देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का लागू करत नाही, याचं कारण काय असू शकतं? काय त्यांचं म्हणणं असं आहे की शासनात नुकसानाच्या दर्जामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळं जुनी पेन्शन योजना ही लागू करणं ही शासनाच्या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये 30-31 वर्षाच्या काळामध्ये ती घातक होणार आहे. परंतु आता 1935 पासून, ब्रिटिश काळापासून ही जुनी पेन्शन योजना लागू झाली. 1982मध्ये महाराष्ट्र शासनामध्ये देखील ही जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे. परंतु आजपर्यंत शासन हे या जुनी पेन्शन योजना दिल्याच्या नंतर कधीही नुकसानात आलेलं नाही. परंतु ही जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे शासनानं हा निकाली काढला पाहिजेत अशी माझी शासनाला विनंती आहे. नक्कीच पाहायला गेलं तर कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि शासनानं हा निकाली काढावा अशी मागणी जी आहे ती किरण सरनाईक यांनी व्यक्त केलेली. कॅमेरामॅन आदिलसह सुमेश साळवे, TV9 मराठी, मुंबई.